अमरावती जिल्ह्यातील पैसा क्षेत्रातील 17 वर्गात कार्यरत उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 300हून अधिक उमेदवारांनी धरणे आंदोलन केले। या आंदोलनात विशेषतः मेळघाट परिसरातील उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कायमस्वरूपी नोकरी द्या, आदिवासींच्या हक्कांचा सन्मान करा, पैसा कर्मचाऱ्यांना न्याय द्या अशा आशयाने फलक हातात घेऊन उमेदवारांनी शासनाचे लक्ष वेधले। आंदोलकांचे म्हणणे आहे की पैसा क्षेत्रात विविध संवर्गात अनेक वर्षापासून सेवा बजावत असूनही त्यांना कायमस्वरूपी पदांवर नियुक्ती देण्यात आलेली नाही। त्यामुळे भविष्यातील असुरक्षितता आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। दरम्यान प्रशासनाने आंदोलनकर्त्याचे निवेदन स्वीकारले असून मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। कायमस्वरूपीचा नियुक्ती माझा नाव दीपिका गोलकी, मी वनरक्षक पदी निवड झालेली आहे। आमची सरळ सेवेची भरती 2023 मध्ये हे केली होती त्यांनी। मग त्यानंतर त्यांनी आम्हाला मानधनवर ड्युटी दिली होती, म्हणजे हे परमनंट असून आम्हाला मानधन दिलं होतं त्यांनी। मग त्यानंतर आम्हाला म्हणजे परमनंटची नियुक्ती पाहिजे म्हणून आम्ही ते 11 फेब्रुवारीला परमनंट ER आलेलं तरीसुद्धा आम्हाला अजूनपर्यंत नियुक्ती मिळालेली नाही आहे। त्या म्हणून आम्ही ते परमनंट नियुक्ती मिळाली पाहिजे म्हणून आंदोलन करत आहे। जिथपर्यंत आम्हाला भेटत नाही तिथपर्यंत आम्ही इथंच म्हणजे बसून राहणार आहे। सर, आम्ही आज 27 फेब्रुवारी 2026 रोजी पैसा आदिवासी 17 संवर्ग पदभरती बेमुदत आंदोलन म्हणून बसला आहे। आमचं मुख्य मागणी किंवा आम्हाला कायमस्वरूपी करा। आमचा 11 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाने GR काढला। GR काढल्यापासून आज 15 दिवस उलटून गेले, तरी पण आतापर्यंत आम्हाला कायमस्वरूपीचे आदेश देण्यात आला नाही आहे। त्या कारणाने आम्ही शासनाला स्मरण म्हणून किंवा आम्हाला नियुक्तीपत्र द्या असे म्हणून आम्ही त्यांना पत्र पण व्यवहार केला आहे आणि त्यांना सुचवलं किंवा आम्ही नियुक्ती आदेश दिला नाही, बेमुदत आम्ही आंदोलन करू म्हणून। तर त्यानुसार आम्ही आज बसलो आहे। पण शासनाने आम्हाला जे अल्टिमेट दिला होता 26 तारखेचा, त्या आतमध्ये आम्हाला कोणत्याच प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही आमच्यासोबत। त्याच्यामुळं आम्ही शेवटी बेमुदत आंदोलनकरिता बसला आहे। आम्ही शासनाला हेच विनंती करतो की आमचे जे हक्काचे जे नियुक्ती आहे कायमस्वरूपीचा ते आम्हाला द्यावा, अन्यथा आम्ही हा जो बेमुदत आंदोलन चालू आहे ते कंटिन्यूमध्ये चालू करणार। आणि समजा जर आम्हाला नियुक्ती आदेश देण्यास विलंब झाला तर आम्ही याच्यापेक्षाही आक्रोशाने आंदोलन करू अशी मी शासनाला निदर्शनात आणून देण्याचे